काम मार्गी लावून मुंबई महानगरपालिकेने आपली पाठ थोपटवून घेतली आहे, पण अद्याप दक्षिण मुंबईतील सँडस रोड स्थानकातील हँकॉक पुलाबद्दल अद्याप पालिकेकडे कोणतंही प्रशासनाकडे कोणतंही उत्तर नाही आहे। तब्बल 10 वर्षापासून हा पूल अर्धवट बांधकाम करून पडलेला आहे। पुढील उर्वरित काम कधी सुरू होईल याबाबत प्रशासनाकडे उत्तर नाही आहे। या पुलाच्या अर्धवट बांधकामामुळे म्हाडाच्या अनेक बिल्डिंगी ज्या की ह्या पुलामुळे बाधित होत्या यांच्या पुनर्वसनाबद्दलही अद्याप पालिकेने काहीही निर्णय घेतलेला नाही आहे। आपण माझ्या पाठी बघू शकता की कशा पद्धतीने ह्या पुलाचं काम अर्धवटरित्या राहिलेलं आहे। मुंबई महापालिकेने गेल्या 2 ते 3 वर्षात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतली। सांगरी किनारा प्रकल्प बांधून पूर्ण केला। लोअर परळ पूल, कोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल बांधून पूर्ण केला। वर्सोवा दहिसर जोड रस्ता पूर्ण केला। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता असे मोठे मोठे प्रकल्प पूर्ण घेतले, पण दक्षिण मुंबईतील सँडस रोड स्थानकावरील हँकॉक पूल अद्याप पूर्ण झालेला नाहीये। 2016 मध्ये ह्या पुलाला धोका सांगण्यात आला होता, म्हणून हा पूल पाडण्यात आला होता। 2019 पर्यंत हा पूल पूर्ण करून बांधून पूर्ण करण्यात येणार होता, पण अद्याप कोणतंही काम येथे सुरू करण्यात आलेलं नाहीये आणि असाच तो अर्धवट स्वरूपात सोडण्यात आलेला आहे। हा अतिशय वर्दळीचा भाग जाणला जातो। शाळा येथे मोठ्या प्रमाणात आहे, प्रचंड प्रमाणात वाहतूक वर्दळ सतत सुरू असते। आता सध्या एका लेनचं काम पूर्ण झालंय, त्याच्यामुळे येणारी आणि जाणारी वाहतूक एकाच बाजूने सुरू आहे, पण अद्याप कोणत्याही प्रकारचं काम दुसऱ्या पुलाचं सुरू झालेलं नाहीये। माझं म्हणणं असं आहे की इथलं म्हणजे माझगाव आणि डोंगरीमधले जे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर्स आहेत आणि आमचे IAS म्युनिसिपल कमिशनर आहेत, आमचे ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर सिटी आहेत, हे लोक आपले काम व्यवस्थित बाजवत नाहीत। एक साधारण लहान मुलालाही कळतं की 100 फुटाचा ब्रिज बांधायला त्याला 100 फुटाचा रस्ता लागतो। हे जर आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर्सना कळत नसतील, आणि आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर कोण आहेत? नामांकित अमीन पटेल आहेत, नामांकित स्पीकर आहेत आपले नार्वेकर साहेब आहेत, नामांकित अरविंद सावंत मिनिस्टर होते, नामांकित मिलिंद देवरा मिनिस्टर होते, आणि आता मनोज जामसुदकर आहेत। ह्यासारखे बलाढ्य, शक्तिवान, हुशार असे आमदार, खासदार आमच्याकडे असताना ह्यांच्या नजरेत हे बसत नाही आणि हे आवाजसुद्धा उचलत नाही। एकही ह्या मोठ्या व्यक्तींनी आवाज उचललेला नाही किंवा त्याचा पाठपुरावा बरोबर करत नाही। फक्त पाठपुरावा मी कोर्टातून करून घेतोय, त्यांचा मला सपोर्ट आहे तोंडी, मला त्याच्याबद्दल, पण ॲज अन आमदार, खासदार, कॉर्पोरेटर त्यांचं कर्तव्यच नाही आहे। त्यानंतर आमचे म्युनिसिपल कमिशनर काय झोपा काढतात का? आमचे ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर काय झोपा काढतात का? का त्यांना कळत नाही का ब्रिज बांधायच्या अगोदर तुम्हाला रस्ता मोठा केला पाहिजे? आज तुम्ही म्हणताय की ती बिल्डिंग अडथळे आहेत, ह्या बिल्डिंगीचे अडथळे 10 वर्ष अगोदर नव्हते का? मग त्यावेळी तुमचं ज्ञान कुठे गेलेला? मग तुमचं शिक्षण कुठे गेलेलं? तुम्ही IAS कसे काय झालात? तुम्ही IAS झालात तर तुम्हाला विजन दिलेलं जातं, तुम्हाला सांगितलं जातं की 20 वर्षानंतरचं काय करतं, तुमची DP प्लॅन काय असते की 30 वर्षानंतरचं बघायचं। हे तुम्हाला साधं ब्रिज 100 फुटाच्या ब्रिजला 100 फुटाचा रस्ता लागतो, हे जर तुम्हाला कळत नसेल तर ह्या देशाचं दुर्दैव आहे। आणि आता तुम्ही पाहिलात की एल्फिस्टन ब्रिज जो आहे तोही हँकॉक ब्रिजसारखा झाला। मी म्हटलेलं की टोटल कंप्लीट परमिशन्स घेतल्याशिवाय करू नका, अर्धवट तोडला, आता रेल्वेने मध्ये अडथळा टाकला। रेल्वे हा अडथळा टाकण्यात अतिशय हुशार आहे। हे हँकॉक ब्रिजचे प्रत्येक अडथळे मी काढलेले आहेत, कुठलाही आमदार, खासदाराने काढलेले नाहीत। मी कोर्टात जाऊन त्यांचे अडथळे निर्माण केले आहेत। ह्या माध्यमातून मी आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना विनंती करतो की प्लीज आपण आमच्यासाठी कामं करावी। आम्ही तुम्हाला पगार देतो, तुम्ही सेवा करण्यासाठी येता तरी पगार घेता आमच्याकडून। मग जर पगार घेत असाल तर काहीतरी कामं करा। फक्त इलिगल कन्स्ट्रक्शन्स आणि इलिगल एन्क्रोचमेंट ऑफ रोड आणि ब्युटिफिकेशन अशा नको त्या गोष्टीच्या पाठी लागून तुम्ही या मुंबईची वाट लावू नका, हीच आपल्याला नम्र विनंती। आमचं दुर्दैव आहे की आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यांना विजनच नाही आहे, आणि फक्त इलेक्शन हा मुद्दा जर ह्यांच्या आयुष्यातून काढला तर हे काहीच करू शकत नाही। अहो, साधं रस्ता तुम्ही व्यवस्थित करू शकत नाही, तुम्ही मोठे मोठे ब्रिजेस बांधता, तिथे अटल रोडला तर अटल ब्रिजला खड्डा पडला, आता BKCला खड्डा पडला। रस्ता बनवून महिन्याभरात जर खड्डे पडत असतील तर आमच्या मनात ही भावना येते की ब्रिटिशर या देशाचे दुश्मन होते, की हे आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS IPS आमचे दुश्मन आहेत। ते दुश्मन आम्हाला लुटायला आलेली माणसं 150 वर्षाचे ब्रिज बनवतात आणि आमची सेवा करण्यासाठी आमचा पगार घेणारी माणसं ब्रिज झाल्याबरोबर तुटतं का? लाज वाटत नाही का आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर्सना? का लाज वाटत नाही का आमच्या IAS IPS IRSना की तुम्ही देशद्रोहीचं काम करत आहात?
जो रस्ता 100 वर्षाचा आयुष्य असतं त्याचा, तो रस्ता खड्डा पडतोच कसा काय? प्रत्येक गोष्ट अर्धी आम्ही म्हणायचे नावी अर्धी दाढी करून सोडायचं ना, तसे आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर IAS IPS ना अर्धी दाढी करून सोडायची सवय झाली आहे. तुम्ही आज गेल्या 15 वर्षापासून रस्त्यावरच्या एक्सपान्शन जॉईंटमध्ये त्यांनी जे काय केमिकल भरायचं असेल ते भरलं नाही. ह्याचा अर्थ काय होतं की 50 वर्षाचा जो कॉन्क्रीट रोड आहे तो 10 वर्षात खराब होतो. हा क्रिमिनल वेस्ट आहे. ह्या IAS ऑफिसर्सवर क्रिमिनल प्रॉसिक्युशन आता मी करणार आहे, कारण तुम्ही 15 वर्ष का नाही भरलं, हे 10 वर्ष ब्रिज का नाही केलं, तुम्ही एल्फिस्टन ब्रिज तोडताना त्याचे सर्व डिफिकल्टीज काय आहेत हे रेकॉर्डर का नाही आणते, हे सर्व मी विचारलेलं आहे. RTI टाकायला उत्तर देण्याची यांच्यात हिंमत नाही. आमच्या म्युन्सिपल कमिशनरला हिंमत नाही आहे. मिस्टर भूषण गगरानी आणि श्रीमती जोशी, अश्विनी जोशी यांची हिंमत नाही माझ्या भेटायची. आवड करतात, काय हिंमत नाही आहे, कारण ह्याचं उत्तर त्यांना देता येत नाही. हे चुकीचं काम करतात, हे मुद्दाम करतात की नाही हे मी म्हणत नाही, पण ह्यांची इनएफिशियन्सी आणि इनकॉम्पिटन्सी ही संपूर्णपणे दिसते. प्रत्येक कायद्याचं जर उल्लंघन करत असतील तर हा भूषण घुगरानी करतो आणि ह्या मॅडम करतायत. प्रत्येक कायद्याचं त्यांनी जर हिंमत असेल तर माझ्याबरोबर बसावं आणि मी त्यांच्या प्रत्येक चुका दाखवून की कसे ह्या मुंबईचे वाट लावतायत म्हणून. इट इज द बेस्ट म्हणजे एक्झाम्पल की मुंबईची वाट लावायची असेल तर आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर IAS IPS हे कसे आमच्या हँकॉक ब्रिज बघा. आमच्या जॉईंट ट्रॅफिकनी त्यांना परमिशन दिलीच कशी हा पहिला प्रश्न येतो. पोलिसांनी त्यांना परमिशन दिलीच कशी हा दुसरा प्रश्न येतो. BMCने रेल्वेचे सर्व कंप्लायन्स केल्याशिवाय त्यांनी ब्रिज तोडला कसा हा प्रश्न येतो. ब्रिज बनवताना रस्ता 90 फुटाचा पाहिजे हे माहिती असूनसुद्धा त्याचा प्रोव्हिजन न करता ब्रिज का तोडला हा प्रश्न येतो. ह्या सर्वातून एकच निष्पन्न होतं की आमचे पब्लिक सर्वंट जे आमच्याकडून लाखो रुपयाचे पगार घेतात, आमच्याकडून मजा मारतात, प्लेन पैसे 2-2, 3-3 लाख पगार घेतात, त्यांनी रिटायर झाल्यावर पेन्शन घेतात आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर. कशासाठी घेतात हो? आणि बोर्ड लावतात आमच्या निधीतून, ओ आमदार खासदार कॉर्पोरेटर तुम्ही आमचा पगार घेत आहात, आमचे पैसे वापरत आहात आणि तुमचा बोर्ड लावून तुम्ही हा गुन्हा करत आहात. यू आर डुईंग डिफेसिंग आणि तुम्ही लोकांना मूर्खात काढत आहात की तुमचा पैसा आहे. हा तुमचा पैसा नाही आहे, हा आमचा पैसा आहे. आम्ही मालक आहोत, तुम्ही सेवक आहोत. पगार घेतात तुम्ही, सेवेच्या नावाखाली पगार घेऊन काम करत नाही, ह्याचं आम्हाला दुःख आहे. आपण पाहिलं कशा प्रकारे किंवा कशा पद्धतीने ती अर्धवट करून सोडण्यात आलेली आहे. नियोजन बाह्य काम करण्यात आलेलं आहे आणि याबाबत कोणीही प्रशासनाकडे जाब विचारत नाहीये. पुढे जाऊन BMC इलेक्शन्स येत आहेत, याबाबत आता पुढे जाऊन काय होणार आहे, ह्या पुलाचं काम कधी पूर्ण होणार आहे आगामी काळातच कळेल. आपण पाहत राहा नवशक्ती यूट्यूब चॅनल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.